शहाजीराजे व जिजामाता यांची मुद्रा फारसी भाषेतील आहे. शहाजीराजे व जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होतो. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. त्यामुळे आपल्या संस्कृत भाषेला ही चालना मिळाली. तर चला जाणून घेऊया ह्या राजमुद्रेत दडलेला गहन अर्थ. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630. महाराष्ट्राचा जाणता राजा, रयतेचे वाली असणारे महाराज पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत राहिले. त्यावेळी अवघ्या 12 वर्षाच्या मुलाकडून शहाजीराजांनी केलेली अपेक्षा महाराजांनी खऱ्या अर्थानं सार्थ केली. शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडळ देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे. म्हणून महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रती आदर असणाऱ्या प्रत्येकानं या राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. राजमुद्रा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर ऑफिशियल स्टॅम्प होय. आज जसा प्रत्येक कंपनीचा प्रत्येक ऑफिसचा स्टॅम्प असतो तसे पूर्वीही होते. आज ही सिग्नेचर आणि स्टॅम्पला महत्त्व आहे. जर एका कामाच्या कागदपत्रावर कंपनीचा स्टॅम्प नसेल तर तो कागदपत्र खरा किंवा ग्राह्य धरला जात नाही. तसे पूर्वीही होते. राज्यकारभार चालवताना अनेक आदेश व संदेश हाताखालच्या अधिकाऱ्यांना पाठवावे लागत. तसेच शेजारच्या राज्यातील व देशातील अधिकाऱ्यांना काही माहिती पत्रांद्वारे, खलित्यांद्वारे पोहोचवली जात असे. त्यावर राजमुद्रेची मोहर उमटवली जात असे. राजमुद्रा ही त्या महाराजाची व राज्याची ओळख असे. आज जशी प्रत्येक राज्याची वेगळी राजमुद्रा आहे तसेच त्या काही पण होतेच. पण आपल्याला शिवमुद्राची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती मुद्रा आपल्या महाराजांची स्वराज्याची आहे. हे स्वराज्य अत्यंत कष्टाने, शौर्याने, बलिदानाने, प्रसंगी युक्तीने, मुत्सद्देगिरी करून महाराजांनी मिळवून दिले होते. शिवछत्रपतींची मुद्रा अष्टभुजा असलेली आहे. यात श्री महादेव, श्री तुळजाभवानी, शिव नृपेण मावत्रिण्य, स्वयंप्रभू विष्णू एषा तदीय मुद्रा भूबळस्य भयप्रदा जयते असा संस्कृत श्लोक कोरला गेला आहे. या श्लोकाचा मराठी अनुवाद श्री शिवरायांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेला आहे. स्वतः श्री विष्णूच होत असा आहे. स्वराज्य स्थापनेच्या काळात अनेक सहकारी, सोबती आणि मावळे त्यांच्या सोबत होते. स्वराज्य स्थापनेतील छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्दिष्ट त्यांच्या राजमुद्रेत स्पष्टपणे व्यक्त केले आहे. या मुद्रेद्वारे महाराजांनी आपल्या जनतेला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे सतत वाढत जाणारे शहाजीपुत्र शिवाजीचे राज्य सदैव प्रजेच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली आहे. भारतातील परकीय आक्रमणानंतर बनवलेल्या राजमुद्रा या बहुतेक अरबी, फारसी किंवा उर्दू भाषेत लिहिल्या गेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्या राजमुद्रेवरचा संस्कृत श्लोक आणि त्या श्लोकाचा हिंदी, मराठी किंवा इंग्रजी भाषेतील अर्थ सर्वत्र सहज सापडतो आणि तो अर्थ बहुतेक खरा आहे. पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा असायची. मर्यादा मुद्रेवरचा मजकूर होता मर्यादे विरमते. याचा मर्यादा म्हणजे शेवट झाला. मर्यादा मुद्रेच्या पुढे कोणी कोणता मजकूर लिहू नये यासाठी मुद्रेचा शिवाजी महाराजांची राजमुद्रा अष्टकोडी आव्हानाची आहे. अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर एक पत्रावर कोणत्या जागी उमटली याबाबतही काही नियम होते. ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयाने कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे त्यावेळी राजमुद्रा ही पत्राच्या शीर्षस्थानी उमटवली जायची.
पण किंवा साधू संतांना पत्र पाठवले जायचे त्यामुळे मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जात असे. असे शिवरायांपेक्षा पाठवलेले शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे, तर त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जात असे. महाराष्ट्र राज्याच्या राजचिन्हावरील ब्रीदवाक्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेवरून घेण्यात आले आहे. प्रतिपचंद लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता महाराष्ट्रस्य राजस्य मुद्रा भद्राय राजते. फरक एवढाच आहे की राजाचे नाव राजाच्या नावाने बदलले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आधुनिक भारतीय नौदलाचे जनक मानले जाते. 2022 साली तयार झालेल्या भारतीय नौदलाच्या बोध चिन्हावरील ब्रीदवाक्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या